नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BEdला जो गणित अध्यापन पद्धती मॅथमॅटिक्स टीचिंग मेथड नावाचा विषय, त्या विषयातील अभ्यासक्रमाची संकल्पना, कन्सेप्ट ऑफ करिक्युलम याविषयी माहिती घेऊ। मी प्राध्यापक MR जोशी, MM.Ed सेट, श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत। चला तर पाहूया अभ्यासक्रमाची संकल्पना, कन्सेप्ट ऑफ करिक्युलम। प्रस्तावनेमध्ये सुरुवातीला पाहूया, अभ्यासक्रम म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आखलेली शैक्षणिक अनुभवांची रचना होय। यात विशिष्ट कालावधी आणि स्तरानुसार विद्यार्थ्यांनी शिकायचे ज्ञान, कौशल्ये, मूल्ये आणि उपक्रम यांचा समावेश असतो। अभ्यासक्रम हा शिक्षण प्रक्रियेचा आराखडा असतो, जो शिक्षकांना अध्यापन पद्धती आणि मूल्यमापन कसे करावे यासाठी मार्गदर्शन करतो। आता काही अभ्यासक्रमाची व्याख्या पाहूया। विविध शास्त्रज्ञांनी अभ्यासक्रमाच्या संकल्पनेला वेगवेगळ्या प्रकारे स्पष्ट केले आहे। कार्यवादाचा प्रणेता जॉन डी 1902, अभ्यासक्रम म्हणजे अनुभवांची सातत्यपूर्ण पुनर्रचना होय। राल्फ टायलर 1949, अभ्यासक्रम म्हणजे शालेय शिक्षणाद्वारे आखलेले आणि नियोजित सर्व प्रकारचे शैक्षणिक अनुभव होत। टाबा, हिल्डा टाबा 1962, अभ्यासक्रम म्हणजे एक प्रकारे शिक्षणाचा आराखडा म्हणता येईल। युनेस्कोची व्याख्या पहा, अभ्यासक्रम म्हणजे विद्यार्थ्यांना शाळेत मिळणाऱ्या सर्व अनुभवांची गोळाबेरीज होय। आता अभ्यासक्रमाचे काही घटक असतात। एक सुव्यवस्थित अभ्यासक्रम खालील घटकांपासून तयार होतो, जसं उद्दिष्टे आणि ध्येय, विद्यार्थ्यांनी साध्य करावयाच्या शैक्षणिक उद्दिष्टांच्या स्तरावरील वर्तन बदलांचे यामध्ये स्पष्ट वर्णन असते। सामग्री, कंटेंट, अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या विषय संकल्पना आणि उपविषय, अध्यापन पद्धती, शिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पद्धती जसे की व्याख्यान, चर्चासत्र, समस्या आधारित शिक्षण, प्रकल्प पद्धती इत्यादी। त्याच्यानंतर मूल्यमापन, विद्यार्थ्यांना शिकण्याचे मोजमाप करण्याच्या पद्धती, निर्मितीक्षम आणि संकलनात्मक नैदानिक मूल्यमापन इत्यादी। स्रोत आणि साहित्य, पाठ्यपुस्तके, डिजिटल साधने, प्रयोगशाळा उपकरणे आणि अन्य शैक्षणिक संसाधने। विद्यार्थ्यांचे अनुभव, शिकण्यास मदत करणारे उपक्रम, स्वाध्याय आणि प्रत्यक्ष अनुभव। त्याच्यानंतर अभ्यासक्रमांचे प्रकार, अभ्यासक्रमाचे स्वरूप, उद्दिष्टे आणि अंमलबजावणी ह्यावर आधारित विविध प्रकार असतात। जसं निश्चित अभ्यासक्रम, प्रिस्क्राइब्ड करिक्युलम म्हणतो त्याला आपण, शिक्षण विभाग किंवा शैक्षणिक संस्थांनी ठरवलेला अधिकृत अभ्यासक्रम, जसं NCTने BEdचा अभ्यासक्रम ठरवला तो निश्चित अभ्यासक्रम आहे। शिक्षक केंद्रीय अभ्यासक्रम, टीचर सेंटर्ड करिक्युलम, शिक्षकांनी वर्गात शिकवण्याच्या पद्धती व तंत्रावर आधारित असलेला अभ्यासक्रम। त्याच्यानंतर विद्यार्थी केंद्रीय अभ्यासक्रम, लर्नर सेंटर्ड करिक्युलम, विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या पद्धती, व्यक्तिगत प्रयत्न, वर्गातील संवाद आणि विद्यार्थ्यांचे अनुभव यावर आधारित असलेला अभ्यासक्रम। आत्मसात केलेले ज्ञान आणि कौशल्य याच्यावर आधारित असतो। सहशालेय उपक्रमांवर आधारित अभ्यासक्रम, को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज बेस्ड करिक्युलम, औपचारिक शिक्षणास पूरक असणाऱ्या कृती, कला, क्रीडा, वादविवाद इत्यादीवर आधारित असलेला अभ्यासक्रम। अप्रत्यक्ष अभ्यासक्रम, ज्याला हिडन करिक्युलम किंवा गुप्त अभ्यासक्रम असं म्हटलं जातं, अनौपचारिक पद्धतीने शिकले जाणारे सामाजिक दृष्टिकोन आणि मूल्ये। त्याच्यानंतर मूलभूत अभ्यासक्रम, कोअर करिक्युलम, प्रत्येक विद्यार्थ्यास शिकवला जाणारा अनिवार्य असा अभ्यासक्रम, त्याला मूलभूत अभ्यासक्रम असं म्हटलं जातं। जसं महात्मा गांधींच्या नई तालीममध्ये मूलभूत अभ्यासक्रम कोअर करिक्युलम त्या ठिकाणी अंतर्भूत होता। समाकलित अभ्यासक्रम, इंटिग्रेटेड करिक्युलम, विविध विषयांमध्ये समन्वय किंवा सहयोग साधणारा अभ्यासक्रम। क्षमताधिष्ठित अभ्यासक्रम, कॉम्पिटन्सी बेस्ड करिक्युलम, माहितीपेक्षा कौशल्य विकासावर भर देणारा अभ्यासक्रम जो प्राथमिक शिक्षणाचा अभ्यासक्रम आहे। कृती आधारित अभ्यासक्रम, ॲक्टिव्हिटी बेस्ड करिक्युलम, जो अभ्यासक्रम हा अनुभवांना आणि सहभागात्मक शिक्षण प्रक्रियेला महत्त्व देतो। त्याच्यानंतर सर्पिल आकार अभ्यासक्रम, स्पायरल करिक्युलम, आधी शिकलेल्या ज्ञानाचा पुढे विस्तार करत राहणारा अभ्यासक्रम। तर अभ्यासक्रम विकासाची प्रक्रिया पुढे दिलेली आहे पहा। अभ्यासक्रमाची रचना आणि अंमलबजावणी खालील टप्प्यांमधून केली जाते। पहिल्यांदा गरजेचं मूल्यांकन, विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या शैक्षणिक गरजांची ओळख आधी पटवली जाते। त्याच्यानंतर ध्येय आणि उद्दिष्टे निश्चिती, शिक्षणाची स्पष्ट उद्दिष्टे तयार केली जातात। सामग्री निवड आणि संरचना, योग्य विषयांचा समावेश करून त्यांची सुसंगत मांडणी करणे। अध्यापन पद्धतींची निवड, अध्यापनासाठी योग्य अध्यापन पद्धती व तंत्रे ठरवणे। मूल्यमापन रचना, शैक्षणिक बाबी मोजण्यासाठी साधने तयार करणे। अंमलबजावणी, अभ्यासक्रम प्रत्यक्ष वर्गात उपयोग करणे किंवा अभ्यासक्रमाचा उपयोग त्या ठिकाणी वर्गामध्ये करणे। मूल्यमापन आणि सुधारणा, अभ्यासक्रमाची प्रभावशीलता तपासून त्यात आवश्यक ते बदल करणे। शिक्षणातील अभ्यासक्रमाचे महत्त्व, शिकण्याची दिशा ठरवते, विद्यार्थ्यांच्या शिकण्याची एक विशिष्ट दिशा अभ्यासक्रमामुळे निश्चित होते। शिक्षक आणि विद्यार्थी यांना मार्गदर्शन करते। अध्यापन व अध्ययन यासाठी स्पष्ट दृष्टिकोन उपलब्ध करते। सर्वांगीण विकासास मदत करतो।
अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, सामाजिक, भावनिक आणि शारीरिक विकासास प्रोत्साहन देते, विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करते, उच्च शिक्षण आणि रोजगारासाठी आवश्यक कौशल्ये अभ्यासक्रम हे प्रदान करीत असते, समाजाच्या गरजांशी सुसंगत असते, सामाजिक, तांत्रिक आणि आर्थिक बदलानुसार अभ्यासक्रमात सुधारणा केली जाते। समारोप किंवा निष्कर्ष, अभ्यासक्रम हा शिक्षण व्यवस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहे जो विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेला दिशा देतो। एक सुयोग्य अभ्यासक्रम प्रभावी शिकण्याच्या अनुभवांना चालना देतो, विद्यार्थ्यांमध्ये विचारसरणी विकसित करतो आणि त्यांना भविष्यातील यशासाठी तयार करतो। शिक्षण, समाज आणि तंत्रज्ञानाच्या बदलानुसार अभ्यासक्रम हा सतत विकसित होत राहतो। धन्यवाद। थँक्यू। सबस्क्राईब करा, शेअर करा।